7च दिवसात मृत्यू आहे. 8वा दिवस आमच्याकरिता नाही. मोजा तुम्ही रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 7च दिवसात आमचा सुद्धा मृत्यू आहे. मग या 7 दिवसात मृत्यू होणार म्हटल्यानंतर परीक्षित राजाने परमात्मा प्राप्त करण्याचे ठरवले. पण राजाने अशी दुष्कृत्य का केले असेल व तर त्याचं कारण सांगते. द्वापर युग संपलं, कलियुग चालू झालं. कलियुग चालू झाल्यानंतर कलीचं आगमन झालं आणि कली आगमन झाल्यानंतर तो एका गाईला मारत होता. त्यावेळेस परीक्षित राजा त्या ठिकाणाहून जात असताना काय झालं की राजाने पाहिलं आणि त्या कलीशी युद्ध केलं, कलीला हरवलं आणि म्हणाला तुला मी आता हरवलं आहे, तू इथून निघून जायचं. त्यावेळेस कली म्हणाला कसं कसं, मला देवाने हे सांगितलंय द्वापर युग संपलंय, आता कलियुग चालू झालं, माझं आगमन झालंय, आता मी इथून जात नसतो, मला राहण्यासाठी तूच जागा दे राजा. मग राजाने जागा दिल्या कोणत्या बघा, 4 वाईट अशा जागा दिल्या. कोणत्या? एक ठिकाण मद्यपान करणार, दारू पिणारे हे एक ठिकाण दिलं. ज्या ठिकाणी जुवा खेळला जातो, प्रत्येक डाव मांडला जातो ते एक ठिकाण दिलं. आणि ज्या ठिकाणी व्यभिचार केला जातो ते एक ठिकाण त्याला कलीला दिलं. मग कली म्हणाला राजा मला सगळं वाईट वाईटच ठिकाण तू देतो, एखादं चांगलं ठिकाण दे की. त्यावेळेस राजाने काय म्हटला की तुला एक चांगलं ठिकाण देतो, ते म्हणजे सोने. अहो सोन्यामध्ये तर लक्ष्मी असते आणि हा कली कुठून आला तर त्याचंही कारण सांगते तुम्हाला. जे चांगल्या मार्गाने कमवून घेतलेले सोने असते ना, मिळवलेले, त्यामध्ये लक्ष्मी असते. आणि जे वाईट मार्गाने हिसकावून आणलेले, चोरून आणलेले, लुबाडून घेतलेले, मारून घेतलेले जे सोने असते ना, त्यामध्ये कली राहत असतो. आणि असे सोने जो घरात घेऊन येतो ना, त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे तो कली आलेला असतो त्यांच्या घरात. हे एवढं लक्षात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे बरं का. त्यात कली असतो. मग ह्या राजाचा मुकुट जो असतो तो कोशागरातला असतो मुकुट. त्या कोशागरात भीमाने जरासंधाला मारून जरासंधाचा मुकुट आणलेला असतो, त्यात कली बसलेला असतो. आणि तो कलीचा त्या कली बसल्यामुळे, त्या मुकुटामध्ये कली असल्यामुळे त्याने राजाच्या बुद्धीवरती काम केलेलं असतं, परिणाम केलेला असतो बुद्धीवरती, त्यामुळे राजा तसा वागलेला असतो. झालं तर आता यातून सुटका काय करायची, परमात्म्याची प्राप्ती 7च दिवसात करून घ्यायची. म्हणून राजा घरी गेला, घरी राजवाड्यात गेला आणि राजवस्त्र काढले, वल्कली धारण केले आणि आपला मुलगा जंगलीचे राज्य सोपवलं आणि जंगलामध्ये आला. जंगलामध्ये आला आणि शोधायला लागला आता मला कोणी देईल का म्हणून, परमात्म्याची प्राप्ती करून अगदी कमी दिवसामध्ये. मग त्या ठिकाणी शीतल शांतीचा वारा आला, शुकमुनी यायला लागले आणि शुकमुनी आले आणि त्यांची भेट परीक्षित राजाबरोबर झाली. आणि परीक्षित राजाशी त्यांची भेट झाल्यानंतर झाली गोष्ट काय की परीक्षित राजाने साष्टांग दंडवत घातला, प्रणिपात केलं आणि म्हणाला मला 7 दिवसात भगवंताची प्राप्ती करायची आहे, परमात्मा मला भेटवा. आणि त्यावेळेस मुनीने श्रीमद भागवत कथा ही त्यांना परीक्षित राजाला सांगितले. भागवत कथेमध्ये फक्त आणि फक्त